आवादा कंपनीसह सागर साबळे, संदीप कात्रे यांच्यासह त्यांच्या सहकार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केज तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे करत होते। मृत महिलेचे नातेवाईक बालासाहेब संतोष भोसले यांनी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे। नातेवाईकांना पोलीस निरीक्षक स्वप्नल उनवणे यांनी सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन गेले। आवादा कंपनीने आमच्या शेतजमिनीत 13 केव्ही ट्रान्स मशीन लाईनचे अनधिकृत काम सुरू केले असून सदरील कामास आमचा विरोध आहे। आम्ही या संदर्भात तहसील कार्यालय केज येथे गेल्या 2 दिवसापासून शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू केले आहे। मात्र संबंधित प्रशासनाकडून आमच्या उपोषणाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। दरम्यान आवादा कंपनीचे प्रतिनिधी सागर साबळे व संदीप कात्रे आणि त्यांचे सहकारी आमच्या शेतात येऊन अरेरावीची भाषा करत होते। सदर लाईन तुमच्या शेतातूनच जाईल, आडवे आलात तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाच्या धमक्या देत होते। या मानसिक तणावामुळे सुबाबाई गोपाळ भोसले यांचा मृत्यू झाला आहे। या मृत्यूला कारणीभूत आवादा कंपनी, सागर साबळे, संदीप कात्रे व त्यांचे सहकारी याला सर्वस्वी जबाबदार असून आवादा कंपनी, सागर साबळे, संदीप कात्रे आणि त्याचे सहकारी व प्रशासनातील अधिकारी हे आहेत। सदर घटना ही अतिशय गंभीर असून भविष्यात अशी घटना परत होऊ नये, यामुळे सदर घटनेप्रकरणी संबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे बालासाहेब भोसले यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे केज यांच्याकडे केली आहे। चौकट आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध भोसले कुटुंबासह त्यांच्या शेतजमिनीच्या शेजारील शेतकरी व महिला केज तहसील कार्यालयाच्या समोर मागील 2 दिवसापासून आमरण उपोषणास बसले होते। सदर कुटुंब व इतर शेतकरी उपोषणास बसले असता मृत महिलेने सदर कंपनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या धमक्याचा मनस्ताप करून सदर महिलेचा मृत्यू झाला आहे। त्या महिलेच्या मृत्यूस संबंधित कंपनी व त्यांचे सहकारी जबाबदार आहेत, असा माध्यमाशी बोलताना नातेवाईकांनी आरोप केलेला आहे। चौकट केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः उपोषणस्थळी हजर होऊन मृत महिलेच्या नातेवाईकांसोबत तहसीलदार राकेश गिड्डे यांनी चर्चा करून त्यांना विनंती केली की सदरील घटनेची उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून बुधवारी तहसील कार्यालयात आपले म्हणणे लेखी व तोंडी स्वरूपात ऐकून जिल्हाधिकारी साहेब यावर निर्णय घेऊन संबंधितवर कारवाई करतील, असे आश्वासन देऊन झालेल्या मृत महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी प्रेत ताब्यात घ्यावे, अशी विनंती करण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.